नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाथ भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण आज सांगली DCC बँक भरती 2026 साठी गणित व बुद्धिमत्तेचे मित्रांनो प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. मित्रांनो बघा, आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, या आपल्या प्रश्नपत्रिकेचा मित्रांनो बघा संपूर्ण पॅटर्न हा बघा जी की IBPS मित्रांनो या कंपनीवर बघा जी की आधारलेला आहे. म्हणून मित्रांनो, आपला आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओची डिग्री असणार आहे मित्रांनो, शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. ओके, कारण मित्रांनो एकदम बघा जे की 100% मित्रांनो परीक्षेमध्ये येतीलच या स्वरूपाची आपण आज प्रश्नसंच कव्हर करणार आहोत. म्हणून मित्रांनो बघा, लगेच आपलं चॅनल तुम्ही फटाफट एकदा सबस्क्राईब करून घ्या. ओके, आता प्रश्न पहिला, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? मित्रांनो बघा, 8चा 9शी संबंध, 9चा 13शी, 13चा 22शी, 22चा 38, 38चा 63चा 63ची, तर मित्रांनो 63चा बघा जी की प्रश्नचिन्हासोबत संबंध दिलेला आहे. ओके, तर आता इथं कोणती संख्या येईल? मित्रांनो बघा काय केले, आता या 8चं 9 कसं झालं सांगतो. हे 8ला 8 जे असतं असं मित्रांनो इथं घेतलं. ओके, आता याच्यामध्ये काय केलं, प्लस केलं 1चा वर्ग मित्रांनो, प्लस आता 1चा वर्ग केला मित्रांनो किती, 1च म्हणजे 9. पुन्हा हे 9 घेतलं, प्लस 1च्या बाजूची कोणती संख्या आहे, 2, मग 2चा वर्ग किती, 4, मग 9 मध्ये 4 प्लस 13. ओके, मग पुन्हा हे 13 घ्या, मग 2च्या बाजूची संख्या कोणती, 3, 3चा वर्ग 9, मग मित्रांनो 14 प्लस जर 9 केलं झाले 22. किती मित्रांनो, 13 प्लस 9 किती, 22. ओके, मग मित्रांनो समजा आपण पुन्हा याच प्रकारे या 22 मध्ये मित्रांनो बघा जी की ओके हे 22 आलं, या 22 मध्ये प्लस 4चा वर्ग मित्रांनो 16 केलो, तर ते किती, 6 आणि 2 8, 2 आणि 1 3 म्हणजे 38 आलं. मग मित्रांनो 38 मध्ये जर समजा मी 5चा वर्ग प्लस केलो तर 63 येते, आणि मित्रांनो या 63 मध्ये जर समजा मी 6चा वर्ग प्लस केला तर आपला फायनल आन्सर भेटतो. की मग मित्रांनो काय करतो, मी 63 मध्ये 6चा वर्ग प्लस करतो, 3 आणि 6 9, 3 आणि 6 9, म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल या प्रकारचा मित्रांनो बघा जी की आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 49 4 25 16 9 36 प्रश्नचिन्ह. मित्रांनो बघा, आता या प्रश्नाकडे जर आपण एक लक्ष दिलं तर मित्रांनो आपल्याला दिसते काय, तर ते म्हणजे हे संपूर्ण मित्रांनो वर्ग संख्या आहेत. पण मित्रांनो मी काय करतो, पहिलं या सर्व संख्यांचा मित्रांनो काढून घेतो वर्गमूळ. ओके, इथं घेतो 49चा वर्गमूळ 7, 4चा वर्गमूळ मी वरी घेतो 2. ओके, 5चा घेतो 25, आता 25चं मित्रांनो बघा वर्गमूळ किती मित्रांनो 5. ओके, मग 16चं किती 4, 9चं किती 3, पुन्हा 36चं किती 6. तर या ठिकाणी काय आता बघा मित्रांनो, या ठिकाणी बघा, आता बघा या ठिकाणी मित्रांनो बघा 2चा मित्रांनो बघा जी की 2 घसरणूक झालेली आहे. ओके, पुन्हा ती 30 मित्रांनो घसरणूक झाली, म्हणजे पुन्हा मित्रांनो या ठिकाणी जर आपण 3 मधून जर 2 वजा केले उरले किती 1, 1चा वर्ग मित्रांनो किती 1च, म्हणजे झाला आपल्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक ब. आपल्याला याचा हे वरचं बघायची की काहीही गरज नाही. ओके, समजा इथं जरी बघायला इथं फक्त मित्रांनो 2 2चा बघायची की फरक दिसत आहे मित्रांनो, इथं 2 प्लस झाले, पुन्हा इथे 2 प्लस झाले. ओके, काय केलं अगोदर, इथून 2 इथं मायनस, इथं 2 मायनस आणि इथं 2 आपण मायनस करून प्रश्नाचं उत्तर काढल्या. ओके, लक्षात असू द्या. मित्रांनो बघा, तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो. आता मित्रांनो बघा, आपली बघा जी की या मित्रांनो येणाऱ्या ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये मित्रांनो बघा जी की एक्झाम होण्याचे 100% चान्सेस आहेत. म्हणून मित्रांनो बघा या ठिकाणी काय करा, तुमचा जर समजा ठिकाणी अजूनही अभ्यास झाला असेल मित्रांनो आपला महाटोकळा ठिकाणी तुम्ही लगेच खरेदी करा. ओके, जर अभ्यास झाला नाही तर. ओके, आता मित्रांनो बघा, आपला हा महाटोकळा तुम्हाला खरेदी करण्यासाठी काय करावे लागेल, आता 7414 9307 मित्रांनो या आपल्या बघा मित्रांनो क्रमांक, या क्रमांकावर फक्त आणि फक्त 150 रुपये मित्रांनो पे करून बघा, तुम्हाला या नंबरच्या आपल्या व्हॉट्सअपला बघा ही पे केलेली स्क्रीनशॉट टाकायची आहे. मित्रांनो बघा, नंबरच्या आपल्या व्हॉट्सअपला हे तुम्ही स्क्रीनशॉट टाकला मित्रांनो, अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो बघा आम्ही हा जो आपला महाठोकळा असणार आहे बघा जी की मित्रांनो तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ होऊ नका मित्रांनो, लगेच आपला महाठोकळा खरेदी करूया. कारण मित्रांनो बघा, आत्तापर्यंत जेवढ्याही
DCC बँकेच्या एक्झाम मित्रांनो झालेल्या आहेत. तर या संपूर्ण मित्रांनो बघा परीक्षेमध्ये आलेले PYQ बघा जे की मित्रांनो प्रश्न असंच आम्ही बघा आपल्या महाढोकळामध्ये जी की कन्वर्ट केलेली आहे तर मित्रांनो समाविष्ट केलेले आहेत. म्हणून वेळ नका लगेच आपला महाढोकळा खरेदी करू नका. कारण मित्रांनो आता या आपल्या महाढोकळ्यास तुम्हाला एक खास वैशिष्ट्य सांगतो ते म्हणजे काय मित्रांनो, तुम्हाला कमीत कमी वेळेत जर जास्तीत जास्त या ठिकाणी मित्रांनो अभ्यास करायचा असेल तर या ठिकाणी मित्रांनो आपला जो या ठिकाणी महाढोकळा असणार आहे एक अत्यंत उपयुक्त असं बघा जे की मित्रांनो साधन ठरणार आहे. म्हणून वेळेवर काय मित्रांनो लगेच आपला महाढोकळा खरेदी करून घ्या. ओके, पुढचा प्रश्न आता बघा, एका परीक्षेत 80% विद्यार्थी इतिहासात उत्तीर्ण झाले, त्याच परीक्षेत 65% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, दोन्ही विषयात 72% विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर एकूण बघा अनुत्तीर्ण विद्यार्थी किती या प्रकारचा प्रश्न विचारला मित्रांनो. बघा आता काय म्हणले, एका परीक्षेमध्ये 80% विद्यार्थी इतिहासात झाले तर उत्तीर्ण, तर त्याच परीक्षेमध्ये 65% विद्यार्थी इंग्रजीमध्ये उत्तीर्ण झाले. ओके, आणि मित्रांनो बघा प्लस दोन्ही विषयामध्ये मित्रांनो एकूण बघा जे की 72% विद्यार्थी पास येतात, तर एकूण किती टक्के विद्यार्थी मित्रांनो नापास आहेत या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला. म्हणून कायच करणं का पहिलं मित्रांनो, इतिहासमध्ये किती उत्तीर्ण 80%, 80% घ्या, प्लस इंग्रजीत किती टक्के विद्यार्थी पास येतात 65%, हे 65% घ्या. आता मायनस मित्रांनो करा याच्यातून हे 72%. ओके, जे मित्रांनो दोन्ही या विषयामध्ये बघा जे की उत्तीर्ण झाले हे करा 72% मायनस. आता 0.5 5 जशास तसे आणि पुन्हा 8 आणि 6 मित्रांनो किती 14, म्हणून हे आले 145%. ओके, मग मित्रांनो या 145%तून करा 72% मायनस. आता 5 मधून 2 गेले उरले 3 आणि 14तून 7 गेले उरले 7, म्हणजे किती मित्रांनो 73% मित्रांनो बघा जे की हे आपल्याला भेटले तर उत्तीर्ण विद्यार्थी. ओके, आता अनुत्तीर्ण विद्यार्थी मित्रांनो काढण्यासाठी आपल्याला काय लागेल 100% घ्या मित्रांनो. डायरेक्ट तुम्ही या जर 100%तून समजा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी हे 73% वजा केल्या, हे 73% वजा केल्या तर मित्रांनो उरतेत किती बघा जे की 27% उरतेत. म्हणजे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की पर्याय उत्तर जे की क आहे. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा चौथा, एका आयताची लांबी ही त्याच्या रुंदीच्या तिपटीपेक्षा मित्रांनो बघा की 2 पटीने किंवा सेमीने जास्त आहे, त्या आयताची परिमिती 76 सेमी असल्यास त्याची लांबी किती या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता बघा मित्रांनो याला आपण कशा प्रकारे सोडवू शकतो. या प्रश्नाचं उत्तर काढला मित्रांनो बघा जी की मी ठाव बेरीजचा वापर करणार आहे. तर बघा प्रश्न, एका आयताची लांबी ही रुंदीच्या तिपटीपेक्षा 2 सेमीने जास्त आहे. म्हणजे मित्रांनो जर समजा या ठिकाणी मित्रांनो एका आयताची लांबी काय म्हणलंय ही रुंदीच्या तिपटीपेक्षा बघा जी की मित्रांनो 2 सेमीने जास्त आहे. म्हणजे काय समजा जर या ठिकाणी मित्रांनो लांबी बघा रुंदी जर आपण x मानली मित्रांनो, जर बघा रुंदी जर मित्रांनो या ठिकाणी आपण ही रुंदी x मानली तर लांबी काय भेटते मित्रांनो आपला या रुंदीच्या बघा जे की मित्रांनो तिपटीपेक्षा 2 सेमी जास्त. म्हणजे कशी तर लांबी भेटते की आपल्याला मित्रांनो बरोबर हिची तिपट म्हणजे किती 3x प्लस 2 सेमी जास्त मिळाला, म्हणून मित्रांनो पुन्हा प्लस घ्या 2. ओके, आता मित्रांनो आता बघा या प्रश्नाचं आपल्या उत्तर काढायला एक छोटंसं सूत्र वापरावं लागेल आपल्याला. तर ते सूत्र म्हणजे काय या ठिकाणी मित्रांनो वापरतो बघा, जसं की परिमिती बरोबर 2 कंसामध्ये लांबी प्लस रुंदी. मित्रांनो बघा जी की हे आपलं सूत्र आहे. ओके, या सूत्रानुसार बघा जी की मित्रांनो आपण प्रश्नाचं आपल्या उत्तर काढू शकतो. आता परिमिती किती दिलं मित्रांनो 76 सेमी, म्हणून हे 76 सेमी घ्या बरोबर 2 कंसामध्ये लांबी किती मित्रांनो, लांबी ही बघा मित्रांनो आपली किती, लांबी अगोदर घ्या किंवा रुंदी अगोदर घ्या काहीही चालतं. ओके, म्हणून आपण लांबी घेतल्या किती 3x प्लस 2. ओके, नंतर मित्रांनो याच्या बाद घ्या हे प्लस. ओके, आणि मित्रांनो बघा आपल्याला रुंदी किती भेटली x फक्त आणि मित्रांनो फक्त x. ओके, म्हणून हे मित्रांनो घेतलं मी फक्त x पुन्हा. ओके, आता हे तुम्ही लक्षात ठेवा कंस बंद. आता बघा हे मित्रांनो
76ला 76 जशास तसे आता 3 मित्रांनो बघा तुम्ही या ठिकाणी काय करा, या एक्स सोबत मित्रांनो बघा जी की आपल्याला प्लस करावं लागतं, कारण मित्रांनो बघा या एक्सच्या समोर या ठिकाणी मित्रांनो प्लस आहे, म्हणून आता हे 3x प्लस मित्रांनो हे मित्रांनो 1x झाले किती मित्रांनो टोटल 4x. ओके, मग हे मित्रांनो बघा 4x बघा मित्रांनो हे बरोबर, एक मिनिट थोडीशी माफी असावी, बरोबर 76 मित्रांनो बघा पुन्हा बरोबर हे 2ला 2 कंसामध्ये हे 3x प्लस मित्रांनो हे इथलं 1x मित्रांनो झाले किती 4x मित्रांनो प्लस आपले किती 2 भेटली. ओके, आता मित्रांनो आता हे बरोबर 76ला 76 पुन्हा मित्रांनो बघा हे बरोबर 2ला मित्रांनो 2. आता मित्रांनो बघा आता काय करावं लागते, हे मित्रांनो बघा 2ला 2 तर इथं आता राहणार नाही का, तर मित्रांनो कारण बघा या 2चा आता गुणाकार होणार बघा जी 4xशी आणि पुन्हा 2शी, म्हणून मित्रांनो बघा आता बे दोन्ही बघा बघा बे चोक 8 म्हणून मित्रांनो हे 8x. ओके, प्लस बे दोन्ही 4 म्हणजे पुन्हा आले किती 4. ओके, आता मित्रांनो बघा 76ला 76 ओके बरोबर आता 8 प्लस एक्स मित्रांनो बघा 8x प्लस 4 किती 72 झाले मित्रांनो, सॉरी बघा 8. ओके मित्रांनो बघा प्लस या ठिकाणी किती 4 आहे मित्रांनो. ओके, तर आता बघा मित्रांनो आपल्याला बघा जे की प्रश्नाचं उत्तर काढायला, एक मिनिट हे 76 कॅन्सल करा, उत्तर काढण्यासाठी काय करावं लागलं मित्रांनो, डायरेक्ट आता इथून घ्यावं लागतं बघा, इथून बरोबर बरोबर हे 8x. ओके मित्रांनो 8x बरोबर हे मित्रांनो 76 घ्या, आणि मित्रांनो आता हे जे बघा या ठिकाणी मित्रांनो 4 मायनस सॉरी बघा प्लसमध्ये आहेत, हे इथून या साईडला आले मित्रांनो बघा जे की मायनसमध्ये. जर आता आपण मित्रांनो पुन्हा जर या 76 मधून हे 4 वजा केले उरले किती 72. तर मित्रांनो 72 कशी उरतील आता, हे 8x बरोबर 72. तर मित्रांनो आता एक्सची व्हॅल्यू करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे एक्स बरोबर 72 छेदामध्ये 8 घ्यायला लागेल. ओके, आता मित्रांनो बघा 8 ना बघा 8 9 72 मित्रांनो, म्हणजे बघा जी की या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती भेटली तर 8 भेटली मित्रांनो 8. तर आपल्याला विचारलं का मग प्रश्न मित्रांनो बघा, नेमका प्रश्न काय विचारलाय बघा, तर लांबी किती म्हणलेला मग मित्रांनो बघा, आता लांबीचे आपल्याला या ठिकाणी काय भेटले बघा, जे की आपण लांबी काय म्हणले मित्रांनो, तर 3x प्लस 2 बघा जी की आपण लांबी मानल्या, म्हणून हे लांबी बरोबर 3x प्लस 2. ओके, आता मित्रांनो बरोबर बघा हे 3ला 3 गुणाकारामध्ये एक्सची व्हॅल्यू किती भेटली मित्रांनो आपल्याला 8 प्लस 2. आता 8 त्रिक 24 प्लस हे 2 झाले की मित्रांनो 26 बघा जी की आपल्याला मित्रांनो हे लांबी भेटलेली आहे, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ओके, आहे का 26 बघून घ्या बरं एकदा, तपासून घ्या तुम्ही. तर मित्रांनो एक मिनटं 26 8 त्रिक 24 आणि वरचे 2 मित्रांनो 26, एक मिनटं, हां इथं बघा मित्रांनो माफी असावी, इथं आपण काय इथं 9 घ्यायला पाहिजे होतं, इथं 9 घ्यायला पाहिजे होतं की इथं आता बघा 9 त्रिक 27 प्लस 2 मित्रांनो झाले किती 29, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ओके, लक्षात असू द्या. आहे काय बघा आता मित्रांनो, आहे बघा जी की पर्याय उत्तर 3. ओके, लक्षात असू द्या. या मित्रांनो बघा जी की फॉर्मॅटनं आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकतो, लक्षात ठेवा. आता पुन्हा एक पाण्याची टाकी भरायला एका नळाला 4 तास लागतात, टाकीच्या तळाच्या गळतीमुळे टाकी भरायला 6 तास लागतात. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर तिला गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल. मित्रांनो बघा काय करा का डायरेक्ट हे पहिलं 6 गुणाकारात 4 करा, 6 गुणाकारात 4, आणि मित्रांनो पुन्हा या 6तून हे 4 वजा करा, 2 उरले. आता बे दोन्ही 4 6 दोन्ही 12 12 तास मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर झालं. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की मित्रांनो क्रमांक ब 12 तास होणार आहे. ओके, आता एक काम पूर्ण करण्यासाठी अनिलला 15 दिवस लागतात, तेच काम सुनील 20 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी मिळून 4 दिवस काम केले तर शिल्लक राहिलेला कामाचा भाग दाखवणारा पर्याय निवडा. आता मित्रांनो अनिल आणि सुनील आहेत. ओके, अनिल काय करतो, एक काम पूर्ण करण्यासाठी 15 दिवस करतो. ओके, आणि सुनील हा तेच काम 20 दिवसामध्ये करतो, म्हणून मित्रांनो बघा अचं अ घेतलो आणि सुनीलचं सु घेतलो. ओके, आता अनिल एक काम 15 दिवस म्हणजे 15,
सुनील एक काम 20 दिवसात मित्रांनो 20 दिवस. आता दोघांचा घेर असेल असं म्हणजे काय मित्रांनो, अशी मोठ्यातली मोठी जी संख्या घ्या की ज्या संख्येला दोन्ही संख्येनं पूर्णपणे भागला पाहिजे, तर मित्रांनो ती म्हणतो 60 संख्या आहे ठिकाणी. ओके, कारण 60ला 15नं पूर्णपणे भागला जातो, 15 चोक 60 आणि 20ला 20ने मित्रांनो या 60ला पूर्णपणे भागला जातो. कशा प्रकारे, तर 20 त्रिक 60. ओके, आता हे 3 आणि 4 आपल्याला काय भेटले तर मित्रांनो या अनिल आणि सुनील बघा दोघांच्या मित्रांनो बघा की काम भेटलेलं आहे मित्रांनो, म्हणजे त्या कामाची क्षमता. या दोघांचं एकूण काम किती आहे तर 60. ओके, आणि तर मित्रांनो बघा दोघांची हे 60 बघा करण्याची क्षमता कशी, तर अ ची 4 प्रकारे आहे आणि मित्रांनो ब ची आणि मित्रांनो बघा की या अनिलची ही 4 आणि सुनीलची 3. ओके, मग आता मित्रांनो पुन्हा काय म्हटलंय, जर दोघांनी मिळून 4 दिवस काम केलं, म्हणून मित्रांनो बघा मी काय करतो या ठिकाणी हे घेतो पहिलं 4 मित्रांनो. ओके, म्हणून हे 4 घेतलो, थोडंसं टेक्निकल इश्यू होतं, माफी असावी. हे 4 मग गुणाकारामध्ये मित्रांनो एकूण दोघांची मित्रांनो बेरीज करा. आता दोघं मिळून या ठिकाणी काम मित्रांनो बघा जर केले 4 दिवसात तर शिल्लक काम काढायचं आहे मित्रांनो आपल्याला, म्हणून बघा या ठिकाणी हे 4 घेतल्या, म्हणून या दोघांच्या कामाच्या क्षमतेची करा बेरीज. 4 + 3 7, हे 7 आणि मित्रांनो एकूण काम किती, हे 60 आहे मित्रांनो, म्हणून पुन्हा एकूण काम घ्या बघा की छेदामध्ये 60. ओके, आता 4 बघा 4 × 1 = 4, 4 × 1 = 4, उरले 2, 4 × 5 = 20. म्हणजे मित्रांनो किती बघायचे की आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मित्रांनो जे की बघा 7/15 आलेलं आहे मित्रांनो. काय 7/15 हे मित्रांनो, कारण आपल्या प्रश्नाचं का हे बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर शेवटचं नाही का, तर मित्रांनो बघा या दोघांनी मित्रांनो इतकं आता काम केलंय, हे 15 पैकी 7 त्यांनी काम केलं, तर मग उरलं किती मित्रांनो, मग उरलेला काम काढायसाठी मित्रांनो काय करा, आता या 15तून करा 7 मायनस. मित्रांनो जर आपण आता ठिकाणी 15तून 7 मायनस केले, उरले किती 8 आणि मित्रांनो एकूण काम किती 15. म्हणून मित्रांनो बघा जी की आपल्या प्रश्नाचं उत्तर हे 8/15 होणार आहे. तर आहे काय आहे मित्रांनो बघा जी की क्रमांक लक्षात असू द्या. ओके, पुन्हा आता मुंबईहून पुण्याला जाणारी एक बघा गाडी ताशी 70 किमी वेगाने सकाळी 7 वाजता सुटली. त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी ताशी 80 किमी वेगाने सकाळी 8ला सुटली. या गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील मित्रांनो बघा जी की या प्रश्नाचं आपल्याला उत्तर काढायचं आहे. मित्रांनो बघा या प्रश्नाचं उत्तर काढायला एका बघा जी की साधारण सूत्राचा वापर करतो, तर ते सूत्र बघा मित्रांनो काय आहे बघून घ्या. आता बघा मित्रांनो बघा पहिलं घ्या वेळेतला फरक. मित्रांनो बघा पहिली गाडी मित्रांनो काय झालं बघा सकाळी 7ला सुटली. त्यानंतर मित्रांनो दुसरी बघा जी त्याच मार्गाने जाणारी दुसरी गाडी ही 80 वेगी मित्रांनो बघा 80 किमी वेगानं सकाळी 8ला सुटली. म्हणजे मित्रांनो बघा या दोघांमध्ये 1 तासाचा फरक आहे मित्रांनो, म्हणून वेळेतला फरक आपल्याला भेटला 1 तास. पुन्हा पहिल्या गाडीचा वेग किती 70 किमी, मग छेदामध्ये मित्रांनो यांच्या वेगातला फरक म्हणजे 80तून समजा आपण 70 वजा केले 10 उरले. आता 10 × 10, 10 × 7 70 म्हणजे मित्रांनो किती बघा जी आपल्याला 7 भेटली. ओके, आता मित्रांनो बघा आपलं फायनल आन्सर किती, तर मित्रांनो काय म्हणले बघा जी ठिकाणी पुन्हा जर दुसरी गाडी मित्रांनो सकाळी 8ला सुटली असेल तर या गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील, म्हणून पुन्हा मित्रांनो बघा या 8मध्ये हे करा 7 प्लस, जर मित्रांनो या 7मध्ये किंवा 8 किंवा 8मध्ये आपण 7 प्लस केलं भेटले किती 7 × 7 आणि वरचा म्हणजे किती मित्रांनो 15, म्हणजे किती एकूण 15 वाजता बघा जी मित्रांनो त्या दोन्ही गाड्या ठिकाणी भेटतील. एकतर बघा 15 वाजता असेल तर हे करा, नसतं मित्रांनो 15च्या ठिकाणची वेळ दाखवा तुम्ही. आता आहे काय तर मित्रांनो बघा आहे बघा जी की मित्रांनो ॲक्युरेट 15चा टाईम आहे, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक या ठिकाणी होणार आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा आता जे की मित्रांनो कशा स्वरूपाने आपल्याला सोडवायचा आहे. आता बघा प्रश्न काय म्हणतो, 2500 रुपयांचे 8% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील अंतर किती मित्रांनो बघा या प्रश्नाचं उत्तर करण्यासाठी एका छोट्यासा सूत्राचा वापर करू आपण. ओके, आता मित्रांनो बघा एकूण मुद्दल किती भेटली बघा या ठिकाणी आपल्याला 2500 रुपये. ओके, म्हणून मित्रांनो पहिलं मी घेतलो 2500 रुपये मुद्दल बरोबर. फरक म्हणजेच मित्रांनो बघा जी की आपल्याला या ठिकाणी अंतर काढायचं आहे, म्हणून मित्रांनो फरकला मानतो x, गुणाकारामध्ये 100ला 100 आणि मित्रांनो खाली दरचा वर्ग म्हणजे की मित्रांनो काय म्हणजे दरचा वर्ग, दर किती बघा 8%, तर 8चा वर्ग किती 64, हे मित्रांनो घेतो मी 64 जशास तसं. ओके, आता मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला नेमका जे की कशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. बघा मित्रांनो एक थोडीशी मिस्टेक झाली आपल्याकडून. मित्रांनो बघा या सूत्रामध्ये या ठिकाणी पुन्हा याच्यामध्ये मित्रांनो बघा फरक गुणाकारामध्ये 100. ओके, पुन्हा
मित्रांनो आणखीन एक बार बघा याच्यामध्ये मित्रांनो 100 आपल्याला ॲड करायची बघा जी की राहिली होती मित्रांनो बघा इथं. ओके, तर हे आपलं झालं आता सूत्र पूर्ण. आता मित्रांनो म्हणून बघा पुन्हा या ठिकाणी आपल्याकडे या ठिकाणी या 100च्या बाजूला मित्रांनो पुन्हा या ठिकाणी 100 येतील. ओके, आता आता मित्रांनो बघा याचा करा तिरपा गुणाकार कसा, या 25चा या 64 सोबत. ओके, या मित्रांनो 25चा 64 आला आणि हे पुन्हा 100 मित्रांनो खाली गेले. 100 गुणाकारात 100. आता बघा हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. 25 एक 25, 25 चोक 100 मित्रांनो किती बघा 25 चोक 100 आपल्याला भेटले. आता पुन्हा 4 एक 4 उरले 2 आणि 4 25 4 सख 24 म्हणजे किती मित्रांनो बघा 16 मित्रांनो बघा जी की मित्रांनो फरक आपल्याला बघा जी की मित्रांनो रुपयाचं होणार आहे. ओके, तर मित्रांनो जे की बघा क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे आता बघा एका दुकानदाराने 10 रुपये प्रति किलोच्या हिशोबाने 200 किलो सफरचंद घेतले, ते सफरचंद 15 रुपये प्रति किलो प्रमाणे विकले, तर त्यांचा नफा किती म्हणला. मित्रांनो काहीच करू नका, पहिलं 10 गुणाकारात 200, 10 गुणाकारात 200 आलं किती मित्रांनो बे एक बे, तिथला 1 शून्य आणि मित्रांनो इथले 200 किती 2000 रुपये भेटली. पुन्हा मित्रांनो हे सफरचंद काय केलं मित्रांनो 200 द्वारा पुन्हा 15 रुपयाने विकल्या म्हणून मित्रांनो पुन्हा आपण काय करू हे 15 रुपये गुणाकारात 200. ओके, आता 15 दोन्ही 30, समोरचे 2 शून्य मित्रांनो किती 3000. ओके, आता मित्रांनो बघा आपल्याला नफा विचारायला मित्रांनो बघा काढायचा. मग या मित्रांनो दोघांमध्ये फरक किती बघा, त्याने मित्रांनो विकला घेतला हे संपूर्ण 3000ला आणि मित्रांनो हे संपूर्ण त्यानं खरेदी कितीला केला 2000ला, म्हणजे मित्रांनो बघा त्याला एकूण फायदा किती झाला बघा 1000 रुपयाचा फायदा झाला मित्रांनो. म्हणून हे आपण पहिलं 1000 रुपये बघायची की मित्रांनो टक्क्यामध्ये काढण्यासाठी काय करू हे 1000 रुपये घेऊ वरी अंशामध्ये. ओके, आणि मित्रांनो छेदामध्ये एकूण त्याने किती रुपयाला खरेदी केला या 2000 रुपयाला 2000 रुपये घ्या छेदामध्ये, पुन्हा अंशामध्ये मित्रांनो घ्याच्या गुणाकारात घ्या 100 रुपये. आता हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, हा 1 कॅन्सल, हा 1 कॅन्सल आणि 2 नंतर 100ला मित्रांनो भागलं 50% आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ब. ओके, पुन्हा एका वर्गातील 20 मुलांचा सरासरी वय 50 आहे, 10 मुली आणि 20 मुलांचे सरासरी गुण बघा मित्रांनो जे की 60 आहे, त्या वर्गातील 10 मुलांचे सरासरी गुण किती या प्रकारचा प्रश्न विचारला. मित्रांनो कायच करणार का 20 मुलांचे सरासरी गुण 50 आहेत म्हणून 20 गुणाकारात 50 घ्या. आता 5 दोन्ही 10, समोरचे 2 शून्य म्हणजे किती मित्रांनो जवळपास 1000 मित्रांनो. या दोघांची बघा मित्रांनो 20 मुलांची जे की जवळपास गुणांची सरासरी आहे. पुन्हा यापैकी मित्रांनो 20 मुलं, यापैकी 10 मुली आणि 20 मुलं यांची मित्रांनो बघा की एकूण गुणांची सरासरी किती 60 आहे. ओके, म्हणून मित्रांनो बघा एकूण 10 मुली आणि 20 मुलं एकूण किती मित्रांनो झाले बघा 30 जण झाले. मग हे 30 जण घ्या गुणाकारामध्ये, हे 60 गुण साहित्रिक 18, समोरचे 3 शून्य म्हणजे 2 शून्य म्हणजे किती 1800 डिग्री मित्रांनो आपल्याला भेटलं. मग पुन्हा मित्रांनो आता तुम्ही काय करा या ठिकाणी या 1800तून मित्रांनो बघा हे बघा जे की तुम्ही या ठिकाणी काय करा 6000 मायनस करा. ओके, म्हणून मित्रांनो पुन्हा जर आपण 1800तून इकडले जर हे 1000 वजा केल्या उरले किती मित्रांनो फक्त आणि फक्त 800. मग मित्रांनो या 800ला बघा तुम्ही उरलेल्या 10 मुलांना भागून टाका. हे 10 शून्यला शून्य कॅन्सल, 1 8 8 1 0 0 म्हणजे मित्रांनो बघा की जवळपास 80 मित्रांनो बघा 10 मुलांचे सरासरी गुण असणार आहेत. म्हणजे मित्रांनो किती प्रत्येकी 10 मुलं. ओके, 10 गुण म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ड. ओके, लक्षात असू द्या. तर मित्रांनो ही होती आपली आजची जे की सांगली DCC बँक भरती 2026च्या मित्रांनो संदर्भातील गणित आणि बुद्धिमत्तेची प्रश्न संच. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. तुमच्या मित्रांनो बघा आपला आजचा जो काही संपूर्ण मित्रांनो व्हिडिओ लेक्चर असणार आहे शेवटपर्यंत अवश्य बघा. जे की मित्रांनो बघल्यासोबत तुमचा आभार मानतो आणि तुमच्या मित्रांना देखील मित्रांनो आपला आजचा जो काही संपूर्ण बघा जे की व्हिडिओ लेक्चर आहे मित्रांनो शेअर करा. ओके, आणि याच प्रकारचे मित्रांनो बघा रोज व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल तुम्ही आता सबस्क्राईब पण नक्कीच करून घ्या. तर व्हिडिओ पुन्हा अशा काही मित्रांनो बघा जे की नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.